कशी सुरुवात झाली तेच मी विचारणार होते. सुरुवात झाली लायब्ररीपासून आय शुड से. तर जिथं आम्ही राहतो ना सध्या, तर त्या सुरुवातीला मी US मध्ये गेलो, शिकागो नावाच्या शहरामध्ये. तिथं आम्ही ज्या ठिकाणी राहायचो तिथे एक खूप मोठी लायब्ररी होती. एवढी मोठी 5 मजली लायब्ररी होती, अतिशय सुंदर अशी. आणि मग मी जेव्हा गेले ना, पहिल्यांदा इतकी मोठी इतकी सुंदर लायब्ररी पाहिली होती. आणि तेव्हापासून सारखं वाटायचं की अरे असं काहीतरी करायला पाहिजेत गावाकडं. आणि त्या लायब्ररीमध्ये फक्त पुस्तकं नव्हती, ते महत्वाचे. नगर वाचना जात्रामध्ये मी बऱ्याच वेळा गेलेली आहे, पण आपण पुस्तकं वाचतो. लायब्ररी म्हणलं की पुस्तकं डोळ्यासमोर येतात. पण अमेरिकेतली लायब्ररी मी जेव्हा पहिल्यांदा पाहिली ना, तेव्हा ऍक्च्युली खालचा पूर्ण फ्लोअर हा मुलांना खेळण्यासाठी होता. आम्ही जायचो, मुलं खेळायची, आणि मग तिथे बारके बारके रूम्स होते, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज चालायच्या. मग खूप काही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी, चित्ररंग, किंवा कोणी एखादी आजी यायची स्टोरी टेलिंगसाठी, किंवा काही पझल शिक, अशा खूप ऍक्टिव्हिटी चालायच्या. वरच्या मजल्यावरती जावा, मग तिथे पुस्तकं, त्याच्यावर जावा, बुक डिस्कशन्स वगैरे, असं खूप पाहिलं. आणि मग सुरुवात झाली विचारा म्हणजे की अरे आपण काय करू शकतो. आणि 2010 साली आम्ही, मला वाटतं 2008-9ला आम्ही काही पुस्तकं घेऊन गेलो आमच्या गावामध्ये. एक 100-200 पुस्तकं घेऊन गेलो गावातल्या शाळेमध्ये, आणि म्हटलं ही पुस्तकं आम्हाला डोनेट करायची आहेत. मग ते काय म्हणाले की तुम्ही पुस्तकं ठेवणार, आम्ही तुम्हाला यादी काढून देतो व्यवस्थित, आम्ही पुस्तकं लावतोय रॅकमध्ये, बंद करून ठेवतो, म्हणजे सगळं सेफ राहील. अँड दॅट इज वेअर एव्हरीथिंग आय थिंक चेंज्ड. आम्हाला एक पुस्तकं आणि कपाटात ठेवणार, मग उपयोग काय. कारण मी जे पाहिलं होतं एक्झॅक्टली, आणि मी जे पाहिलं होतं अमेरिकेमध्ये की पुस्तकं म्हणजे अगदीच ओपन, मुलं जाऊन 10 पुस्तकं आणायची, वाचायची, हे खूप इझी होतं. आणि ते हाताळणं पण एक्साइटिंग. पिक्चर्स अँड ऑल ना त्याच्यावरचे, ते पाहून तुम्हाला आनंद येतो की हा मी वाचते हे पुस्तक. हे होणारच नाही. मग त्याच दिवशी विचार केला की नाही, गावात लायब्ररी आपणच ओपन करायची.